नमस्कार मंडळी, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभप्रभात। सकाळी सकाळी शाळेमध्ये चाललोय। 1:15 वगैरे वाजलेत। मित्रांनो, 15 ऑगस्ट आहे आज आणि तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्टला आपण शाळेमध्ये काय करतो किंवा आपण लहान तेव्हा आपण काय केलं, काय करायचो ते सगळं तुम्हाला माहिती आहे। तर मी दरवर्षी जातो शाळेमध्ये। या वर्षी पण दरवर्षीप्रमाणे चाललोय। आमची मराठी शाळा आहे ती। आता मुलं वगैरे फार कमी आहेत मित्रांनो तिथे, पण तरी पण हा जो आपला राष्ट्रीय सण आहे तो साजरा करावा लागतो तिथे, त्यासाठी चाललोय। तर जाऊया शाळेमध्ये आणि आज जे तिथे काय होतं, काय साजरा होतो, कार्यक्रम कसा साजरा करतात हे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो। बघूया जाऊया। मंडळी, मी इकडे आलोय बघा। या ठिकाणी गाडी पार्क केली आहे। इथपर्यंतच रस्ता आहे, म्हणजे जो रस्ता खाली येतो। शाळा आमची वाडीमध्ये असल्यामुळे इथूनच चालत शाळेत जात होतं। आमच्या शाळेपर्यंत गाडी जात नाही किंवा तसा रोड नाही आहे, पायवाटच आहे। तर मित्रांनो, जाऊया आपण शाळेमध्ये। मित्रांनो, जी पायवाट आहे ना ती तुम्ही बऱ्याच वेळा माझ्यासोबत शाळेत वगैरे जाताना पाहिली आहे। त्याच वाटेने मी जाणार आहे। पण ते दिवस आठवतात ज्यावेळेला आम्ही लहान होतो, शाळेमध्ये जायचो। 15 ऑगस्ट कडक इस्त्रीमध्ये घरचे करून द्यायचे इस्त्री वगैरे, आणि खाऊ फुलं वगैरे घेऊन आम्ही शाळेमध्ये जायचो मित्रांनो। आज बघा पाऊस खूप आहे। 2-3 दिवस झाले पाऊस पडायला सुरू झाली आहे। यावर्षी पाऊस तर पडलाच नाही अजिबात, पण आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। अगदी असं वाटतंय पावसाळा आहे। जसं की भात लावताना पण असा पाऊस पडला नव्हता, पण आता पडतोय श्रावण महिन्यातून पण। निसर्गाचं चक्र आहे ना, ती पूर्ण बदललेलं आहे। असो, आता आपण चाललो आहे शाळेमध्ये झेंडावंदन करायला। म्हणजे आम्ही लहानपणी असंच म्हणायचो की झेंडावंदन करायला चाललो आहे। त्याचप्रमाणे आता मी बोलतो आहे झेंडा फडकवणे वगैरे कार्यक्रम जो असतो तिकडे चाललो आहे। आता शाळेत तेवढीशी मुलं नाही आहेत, 7-8 4-5 मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत सगळी मिळून। पूर्वी आमच्या वेळेला खूप मुलं असायची, खूप कार्यक्रम आम्ही करायचो, कवायती करायचो, खूप काय करायचो। मुलं पण त्यावेळेची मोठी होती। आताची जी मुलं आहेत ना ती छोटी छोटी आहेत। तर एवढं काय मोठे कार्यक्रम होत नाही आता शाळेमध्ये। जाऊया मित्रांनो शाळेकडे आणि पाहूया कितपर्यंत काय केलं आहे। आता 7:15 वगैरे वाजलेत। तिथपर्यंत म्हणजे किती कार्यक्रम आहे तयारी वगैरे, जो आता छोटासा कार्यक्रम आहे त्याची किती तयारी केली आहे ती पाहूया। ही बघा, ही वाट आहे। ही वाट जी आहे ना, आता पायवाट बांधली आहे। पहिली साधी मातीची होती, पण खूप मित्रांनो मजा यायची याच्यातून जायला। ते दिवस वेगळे होते। असं ठीक आहे, जाऊया शाळेमध्ये, चला। आपल्या शाळेतली मुलं पण आमच्यासोबत आहेत। चालले आम्ही सर्व खाली, शाळा आले जवळ इकडे। झेंडा फडकल्यानंतर सर्वांनी सलामी द्यायचं आहे आणि सलामी दिल्यानंतर मग राष्ट्रीय गीताला सुरुवात होईल। ओके, एक साथ सलामी दोगे, सलामी दो, हाथ नीचे, एक साथ। राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। एक साथ राज्यगीत के लिए तैयार। राज्यगीत शुरू करेंगे, शुरू कर। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय
दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीवघेनी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. एक साथ ध्वज गीत के लिए तैयार. ध्वज गीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला. मातृभूमि का तन मन सारा, विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. शान नहीं सकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा. ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विश्राम. बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवछत्रपती शिवरायांचा, शिवछत्रपती शिवरायांचा, लाल बहादूर शास्त्रींचा, लाल बहादूर शास्त्रींचा, लोकमान्य टिळकांचा, लोकमान्य टिळकांचा, विदा सावरकरांचा, विदा सावरकरांचा. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण सर्वजण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि अतिशय उत्साहामध्ये आपला जो ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता तो अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडला. आपण सर्वजण आलात, त्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुभाषजी काटकर, व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री सचिन भाऊ बारसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ शिक्षण प्रेमी श्री प्रभाकरजी चव्हाण, आपले ग्रामस्थ श्री रमाकांतजी चव्हाण, आपले मडवी काका, त्यानंतर आमचे पालक, आमचे माजी विद्यार्थी, आमच्या स्वयंपाकी काकी, अंगणवाडी सेविका प्रतिनिधी, बचत गटाच्या आरपी, माझे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आजच्या या शुभप्रसंगी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन आज 79 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त आपण हा कार्यक्रम आज घेतला. दरवर्षीप्रमाणे ज्यावेळेस 75 वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून असं चालू आहे. 3 दिवस झाले शासन झाल्यासाठी 3 दिवस सर्व घरांवर सर्व प्रशासकीय कार्यालयांवर झेंडे फडकवायचे आहेत. आता 3 दिवसाला हा कार्यक्रम चालूच आहे, परंतु आजच्या दिवशीचा जो आनंद आहे त्याचा एक वेगळाच आनंद आहे आपल्याला असं म्हणता येईल. आणि एक वेगळाच उत्साह आजच्या दिवशी असतो किंवा आहे. खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी आपल्या भारताला अतिशय म्हणजे रात्री 12 वाजता म्हणजे 15 वर्षाच्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्या देशाला या दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्या दिवसाला उजाळा देण्यासाठी आपण दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करत असतो. आजच्या दिवशी
आपण काही मुलांचे शासनाच्या आदेशाप्रमाणे हा कार्यक्रम जो आहे तसा 2 ऑगस्ट पासून चालू आहे. म्हणजे दररोज काही ना काही उपक्रम शाळेमध्ये घेणं चालूच आहे. त्या निमित्तानं रक्षाबंधनचा कार्यक्रम असेल किंवा मुलांना जवानांना पत्रलेखन असेल किंवा रांगोळी स्पर्धा असेल किंवा चित्रकला स्पर्धा असेल, भाषण स्पर्धा असेल, तर ह्या सगळे कार्यक्रम आपण तेव्हापासून घेतच आहोत. अगदी कालपर्यंत देखील 15 आणि आज देखील 15 ऑगस्ट रोजी आपले ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांची 750वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्तानं आज देखील भजनाचे कार्यक्रम आहेत. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं बरेचसे कार्यक्रम आहेत. त्यानंतर परिसर स्वच्छता असेल, घरोघरी हर घर तिरंगा जनजागृती असेल, हे बरेचसे कार्यक्रम आपल्या इथं घेतले जात आहेत. तर आपल्याकडे पट जास्त नसल्यामुळं आपला जो कार्यक्रम आहे तेवढा असं प्रभावी वाटत नाही किंवा प्रभावी वाटत नाही असं म्हणता येत नाही. मुलं लहान आहेत आणि त्यामुळे आपण छोटेखानी का होईना पण आपला कार्यक्रम जो असतो तो आपण दरवर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे जसं काय आहे त्या पद्धतीने आपण कार्यक्रम सगळे घेत आहोत. आणि मुलांचा देखील, मुलं लहान असून देखील त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आपल्या शाळेला आपल्याला मिळतो. त्याबद्दल मुलांचे देखील खूप खूप अभिनंदन. यानंतर अध्यक्ष मनोगत करतील. त्यानंतर आपण भाषण स्पर्धा घेऊया. भाषण स्पर्धा म्हणजे मुलं भाषण करणार आहेत 15 ऑगस्ट निमित्त, त्यांना जसं जमेल तसं. आणि त्यानंतर मग भाषण झाल्यानंतर मग कवायत होणार आहे. थोडी एक 5 ते 10 मिनिटाची कवायत आपल्याला घ्यायचे आणि त्यानंतर मग खाऊ वाटप म्हणून आपला कार्यक्रम संपेल. अशा पद्धतीने आपली पुढची रूपरेषा असणार आहे. अध्यक्ष आपणास विनंती करतो 2 शब्द व्यक्त करावे. प्रजासत्ताक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आपल्या शाळेत संपन्न झालेला आहे. तर तुम्ही सगळे पालक, विद्यार्थी आज कार्यक्रम उत्साहात चांगला साजरा केला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्य दिन आपला स्वाभिमान आहे आणि हा आपण झेंडा फडकवून दरवर्षी साजरा करतो. हे आपल्या देशाचा अभिमान आहे. एवढे सांगून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. यानंतर आपण विद्यार्थ्यांचे भाषण घेणार आहोत. त्यानंतर आपल्याकडे जे आपल्याला लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर मग कवायत होईल. अशा पद्धतीने पुढचे कार्यक्रम असेल. आता आपले मुलं जे आहेत 15 ऑगस्ट निमित्त भाषण करणार आहेत. आपण त्यांना एकेकांना समोर बोलूया. आपण सर्वांनी त्यांचं मनोगत ऐकायचं आहे. छोट्या मोठ्या थोडक्या मोठ्या शब्दामध्ये आपली मुलं त्यांना जसं जमेल तसं ती तयारी केलेली आहे त्यांनी आणि ते भाषण करणार आहेत. प्रथमतः आपली पहिलीची विद्यार्थिनी रुही काटकर समोर यायचं आहे. रुही ती तिचं मनोगत व्यक्त केलं. इयत्ता पहिलीची विद्यार्थी समोर स्वातंत्र्य मिळालं. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक सैनिकांनी त्याग केला. बलिदान दिलं. महात्मा गांधी, सुभाषचंद्र, राशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग यांचं काम आपण विसरू शकत नाही. मी एवढे बोलून माझे भाषण संपवते. आता पहिलीची विद्यार्थिनी आपली अनुषी सुर्वे ही तिचं मनोगत व्यक्त करेल. आवाज मोठा. हा अरुण. माझे नाव आरुषी महेश सुर्वे. मी इयत्ता पहिली शिकते. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. हा दिवस सर्वांसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक वीरांनी प्राणांची आहुती दिली. म्हणून आज आपण हा दिवस साजरा करीत आहोत.
एवढे बोलून मी माझं संपवते. छान. चौथीची विद्यार्थिनी कुमारी वेदा काटकर. वेदा, आवाज मोठा. सर्वांना नमस्कार. माझे नाव वेदा सचिन काटकर आहे. मी 4थीच्या वर्गात शिकते. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लोकमान्य टिळक आणि अनेक थोर नेत्याने आपल्यासाठी संघर्ष केला. तेव्हा ना आपल्याला आपलं सरकार होतं, ना आपल्या शाळा, ना हक्क, पण त्यांनी अपार कष्ट, त्याग आणि धैर्याने स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज आपण स्वतंत्र भारतात जगतो, शाळेत शिकतो, खेळतो, स्वप्न पाहतो. हे सगळं त्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे शक्य झालं आहे. मी माझं भाषण इथे संपवते. जय हिंद, जय भारत. जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय जवान, जय जवान, जय किसान. जय किसान. व्हेरी गुड. आपल्या मुलांनी त्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे. चांगल्या पद्धतीने त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण 8 दिवसापासून मी तयारी करून घेत होतो. 8 दिवस अगोदरच त्यांना म्हणजे भाषणाचं हे दिलं होतं. प्रॅक्टिसच्या वेळेस खूप सुंदर भाषण केलं होतं वेदाने. तर मला तिनं भाषण करत होती, मला ते ऐकता रेकॉर्ड करायचं हे झालं नाही, कारण ती छान येऊन बोलत होती. खूप सुंदर तिनं भाषण केलं होतं. आणि परंतु आज थोडंसं सगळे लोकांसमोर बोलताना थोडंसं ते अडकळली. परंतु नंतर देखील तिने खूप सुंदर असं भाषण केलं. माझी पहिलीचे विद्यार्थी देखील खूप एवढे लहान असताना देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बोलले. आरुषी असेल किंवा रुही असेल, रुहीनं खूप छान पद्धतीनं बोललेलं आहे. आपण जागेवर बसून बोलतो, परंतु समोर येऊन नमस्कार म्हणण्यासाठी सुद्धा खूप धाडस लागतं. परंतु आपली मुलं समोर येऊन काय का असेना इथे बोलले, त्यांना एक व्यासपीठ तयार झालं. पुढे चालून त्यांना कमीत कमी करेज निर्माण होईल. हा आपला एक छोटासा प्रयत्न होता. आपल्याकडे जास्त पट नसल्यामुळे आपण जास्त लांबपर्यंत आपला कार्यक्रम काही घेतला नाही. पण जेवढी मुलं होती तेवढ्यांनी त्यांनी त्यांचा 100% प्रयत्न केलेला आहे. सर्व मुलांचे खूप खूप आभार. अशीच प्रगती करत राहा. यानंतर आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले श्री प्रभाकरजी चव्हाण हे त्यांचं मनोगत व्यक्त करतील. हा चालेल. नमस्कार. आदरणीय गुरुजी, या व्यासपीठावर असलेले सन्माननीय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि महिला वर्ग, विद्यार्थी मित्र, आज आपण 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. खूप आनंद वाटतोय. आता ध्वजारोहण आपण केलेलं आहे. आनंद वाटतोय खरं आहे, परंतु यामागे कोणी बलिदान दिलं, कोणी आहुती दिली, आपले जे जन्म किंवा आपलं जे वय असतं खेळण्याचं, अशा लहान लहान मुलांनी सुद्धा आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे. शिरीष कुमार सारखा एक छोटा विद्यार्थी सुद्धा बघा, त्याने सुद्धा देशासाठी, तुमच्यासारखा खेळणारा मुलगा, पण त्याला वाटलं की आपण देशासाठी आपले जे इंग्रज आहेत त्या इंग्रजांनी आपल्याला ती जुलमी सत्ता आपल्याला हे नको आहे म्हणून त्यांनी अशा अनेक कैक नेत्यांनी, कैक मुलांनी यासाठी देशाला आपला हे प्राण बलिदान केलेलं आहे. आणि अशाच तेव्हा आपल्याकडे यानंतर म्हणजे 1947 रोजी आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी हा स्वतंत्र देश आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे इंग्रजांनी आपल्याला 150 वर्ष कारभार केला. माझी पहिली कविता आहे, निसर्ग. किती फुलावर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाडं. फुलांना झाडं कधी हक्क दाखवतात का? मी दिलंय तुम्हाला म्हणून तुम्ही वाढ. किती फुलावर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारे झाडं, आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याचं भाडं? वारा वाहतोय, कधी भाडं वसूल करतो? नाही करत. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी, लिटरभर पाण्याचा काय सांगते भाव नदी, आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पडण्या अगोदर. म्हणजे काय म्हटलंय, लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी, आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पडण्याआधी. ऍडव्हान्स मागतात, कमी पाऊस देतोय, पाणी देतोय, नाही मागत. निसर्ग आहे बघा. किती हत्ती दात पडल्यावर, किती हत्ती दात पडल्यावर आपले हत्ती दंत विकतात. किती हत्ती दात पडल्यावर आपले हत्ती दंत विकतात, आणि चोचीत मावेल एवढं
खावे पक्षी कुठे शिकतात. बघा पक्षी तेवढाच दाना उठवलं. आम्ही भरमसाठ घेतो भात, कार्यक्रमाला एवढा भात घ्यायचा, थोडा खायचा, फेकून द्यायचा. नाही, बघा निसर्गानं बरोबर या पक्ष्यांनी निसर्गाचे नियम पाळले, म्हणून त्याला बघा आजार पण आहे का, त्यांना मोतीबिंब आहे का नाही, घाट किती उंचावर बघते, डोळे तीक्ष्ण आहे. कापताना तो बुंदा घामाघूम झाला. कापताना बुंदा म्हणजे झाडाचा बुंदा, कापताना तो बुंदा घामाघूम झाला. हे जरा बस सावलीत झाडातून आवाज आला. बघा तो एवढं क्रूर कृत्य करतोय तरी झाड म्हणते अरे घामाघूम झालाय, तू जरा येऊन सावलीला बस. प्रकाश दिला म्हणून सूर्य लाईट बिल घरी धाडतो का. प्रकाश दिला म्हणून सूर्य लाईट बिल घरी धाडतो का. आणि कधी रविवार सुट्टी टाकून जगात अंधार पडतो का. बघा सूर्य आपल्या एवढा प्रकाश देतो, आपलं लाईट बिल आपल्याला भरावं लागतं, मग तो एवढा प्रकाश देतो, कधी बिल मागतो नाही मागत. कधी सुट्टी घेतो रविवारची, नको आज सुट्टी आहे जावं, नाही तो रोज येतो, रोज होतो, हे त्याचं काम चालू आहे. हलका वाघ भारी वाघ, हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा. हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा. उच्चवर्णीय लांडगा आणि दुसरा लांडगा. बघा उच्चवर्णीय लांडगा, दुसरा लांडगा, अशी त्यांच्यात असती का हो नाती. असे म्हणतात अरे तू मोठा आहे, मी मोठा आहे, पण आमच्याच माणसाच आहे, मी नाही मला मोठा म्हणा, पण त्या प्राण्यावर नाही, पण ते नियम पाळतात निसर्गाचे. आणि बघा हलका वाघ भारी वाघ, हलका कोल्हा भारी कोल्हा, उच्चवर्णीय लांडगा दुसरा लांडगा, अशी त्यांच्यातील असतात का हो नाती. आणि एक बीग उगवायची किती चार्ज करते माती. एक बी उगवायसाठी किती चार्ज करते माती. म्हणजे म्हणते काय मी एक बी उगवतोय, बघा नाही म्हणत ती. किती हरिणी, ऐका ऐकण्यार काय, किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून ॲबॉर्शन करतात. हरिणीच्या पोटात स्त्रीचा गर्भ आहे, मग कधी आपण ऑपरेशन करू, ऑपरेशन कर म्हणतात नाही, पण आम्हाला आमच्या स्त्रियांमध्ये मुलगी असते नको कारण काय पाहतात अरे नाही, पण आहेत ना, म्हणजे ते नियम पालन म्हणून ती चांगली आहे. किती हरिणी स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून ॲबॉर्शन करतात. आणि किती सस्य शर्यत ठरले म्हणून गर्भात घेऊन मारतात. हरला म्हणून गर्भात येत नाही, पण आपल्याला आपण कुठे आलो मग परिषद पास नाही झालो, गेला लावला दोरी गेला, असं होता का म्हणे. हे निसर्गाचे नियम आपल्याला पाळले पाहिजे. अहो अनादी काळापासून निसर्ग आम्हाला शिकवतोय, अनादी काळापासून निसर्ग आम्हाला शिकवतोय कसं जगावं हे कृतीतून दाखवतोय, पण आम्ही वेडे वरबडून खातोय. आता साधारण उदाहरण आपण जर पावडंग काढायला गेलो तर झाडा साफ करतो, अरे पुढे सगळं मिळायला पाहिजे, पण तेवढीच फळं काढूया ना, परत येतील नाही. अहो अनादी काळापासून निसर्ग आम्हाला शिकवते कसं जगावं, कृतीतून दाखवते, पण आम्ही वेडे वरबडून खातोय निसर्ग. आम्हीच खुळे, आपल्यामुळे नाही निसर्ग, आपल्यामुळे नाही निसर्ग, तर आपण आहोत निसर्गामुळे, आपण आहोत निसर्गामुळे. ही माझी पहिली कविता संपलेली आहे. आवडली तर त्यातलं घ्या, नको तर सोडून द्या. उरले फक्त सांगण्यापुरते गाव, उरले फक्त सांगण्यापुरते गाव. बदलली सर्व माणसे, बदलले सारे गाव, उरले फक्त गावचे सांगण्यापुरते नाव. बदलली सर्व माणसे, बदलले सारे गाव, उरले फक्त गावचे सांगण्यापुरते नाव. कधी कधी दाटतात बालपणीच्या आठवणी, अजूनही मनात घोळतात प्रेमळ माणसे जुनी. पण आता गाव वाटते खूप खूप फरके, राहिल्या नाही आता ते आपले मागल्यासारखे. पूर्वी ते असायची माणसा माणसात ओढ, इथल्या पावनचाराला जगात नव्हती तोड. आता भरली आहे नसा नसात राजकारण, बोलावे तरी कोणाशी आपल्याला तोऱ्यात प्रत्येक जण. आपले ओढतात इथे आपल्याच माणसाचे पाय, मग परक्यांनी ओढले तर त्याचा दोष काय, त्याचा दोष काय. उरले फक्त सांगण्यापुरते गाव. या शाळेत तिन्ही कविता आणि बापा वगैरे भेटत ना, हो रात्री लिहिलेल्या रात्री. तर मी एक हे आई वडिलांच्या वरती ना एक किस्सा आहे संस्कारचा, तो खूप सुंदर आहे, थोडा ऐका मी थांबतो 2 मिनिटात बोलतो. कारण मुलावरती खरं तर ना संस्कार झाले पाहिजे. हे संस्कार कोण देतं, आई आणि वडील. घरचं वातावरण आई वडिलांवर असतं.
आई कशी बोलते, वडील कसे, मुलं घरात शिकतात, नंतर गुरुजींकडे येतात आणि गुरुजी त्यांना शिकवतात. मग 2 गुरु आहेत आपले, 3 गुरु, आई, वडील आणि गुरुजी. तर एक मुलगा असा असतो, तो आटी असतो आणि बाबा आता ते जे ओरडतात ना तसे त्याला ओरडायचे, पण ते चांगले सांगायचे की बाळा तसं कर, पण तो ऐकायचा नाही. त्याला वाटतं बाबा काहीतरी सांगतात, ते मला राग येतो, आई जवळ सांगायचं मला राग येतो, मी त्यांच्यावर बोलणार नाही, काय नाही, नको ते मला नसते जन्माला असे जरा असं तो ओरडायचा. मग ते त्या मुलाला सांगायचे, कधी त्याच्यावर गेले बाजारात पुढे सायकल पडलेली असायची बाळ ती उचल, अहो ती कशाला उचलायची, लोकांनी सायकल ती रस्त्यावर पडली उचलायचं नाही तर मारणार. त्याच्यानंतर कुठे असं बगीचात गेला, गार्डन मध्ये गेला तर झाडं कुंड्या कुठे पडले असायच्या, उचल द्या. आपलं काम नाही, अरे मी सांगतो ना, वडील आहे मी, संस्कार उचलायचे. वाट बघत असतो की तुम्ही काय करताय, त्याची पूर्ण बेरीज होत असते, वजाबाकी होत असते, हा काय करतोय, किंवा चांगल्या कर्माची बेरीज तिकडे होते. जेव्हा वेळ येते ना त्यावेळी तुम्हाला ते सहकार्य करत असेल. ती वेळ आली, तिचा मुलगा तिथे आला, तिला मिळाला, वाईट कर्म केलं त्याला कळलं काय असतं, मी सांगितलं चांगलं कर्म करत चला. या ठिकाणी मी थांबतो, बरंचसं बोललोय, चुकलं असेल तर माफ करा, चांगलं असेल तर घ्या. धन्यवाद. धन्यवाद चव्हाणजी. म्हणतात की जे ते न पाहे रवी ते पाहे कवी म्हणल्यासारखं त्यांनी त्या कविता स्वतः म्हणजे त्यांना ते सगळं सुचलं आणि त्यांनी स्वतः ते शब्दामध्ये व्यक्त केलं आणि तुम्ही स्वतः त्या मनाला तयार होऊन घेतलं ना. खूप सुंदर, मनाला अशा एकदम भावल्या कविता. म्हणजे तुम्ही घेतला तर त्यातून खूप काही आहे, नाही घेतला तर मग चला ठीक आहे भाषण होतं ऐकलं एवढं, पण त्याच्यातून खूप मोठा अर्थ त्यांनी आपल्याला कवितेतून सांगितलाय. आणि ते एक प्रकारे कवी आहेत आपल्याला म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी स्वतः 3 कविता तयार केल्या. आपण जर लिहायला बसलं ना तर दिवसभरात 4 ओळी म्हणजे 4 ओळी नावाचा एक प्रकार असतो, 4 ओळी सुद्धा आपल्याला तयार करता येत नाही. मी बरेच बघितले ट्राय करून, पण मला ते 4 ओळी तयार करता येत नाही आता. म्हणजे त्यासाठी आपले हेच असावे लागते, प्रतिभाच असावी लागते असं म्हटल्यासारखं. आणि त्यांनी खूप सुंदर निसर्ग, आई वडील आणि आपला गाव याबद्दल एवढं सुंदर असं मार्मिक वर्णन त्या कवितेमधून केलं. खूप सुंदर, धन्यवाद चव्हाणजी. आपण पाहतो निसर्गाची वार्ताहर किंवा निसर्गाला आपण कसं म्हणून खातो म्हणल्यासारखं त्यांनी बरोबर सांगितलं. आणि निसर्ग वेळोवेळी त्याची साक्ष देत असतो. उदाहरणार्थ महापूर असतील, भूकंप असतील, आहे की नाही, पूल कोसळणे असेल, अशा बऱ्याच घटना घडत असतात. आणि ते म्हणजे निसर्ग आपल्याला सांगत असतो, ते शिकवून देत असतो. आई वडील त्यांनी बरोबर सांगितलं की जगात सगळ्यात मोठे ग्रुप असतील तर आपले आई वडील असतील. जीव लावायचा असेल तर आई वडिलांना लावा, बरोबर आहे. कारण त्यांच्यासारखं निस्वार्थ प्रेम आपल्यावर जगामध्ये कुणी करू शकत नाही. कुठलीच तुमच्याकडून 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा नसते. कुठल्याच बापा असं कुणालाच वाटत नाही, पण बापाला असं वाटतं की माझं पोरग माझ्यापेक्षा मोठं झालं पाहिजे. म्हणजे बापाला म्हणजे ईर्ष्या म्हणतो ती असते, ती आई वडिलांमध्ये आपल्या नसते. ते जे असतात ते तसे असतात, ते निस्वार्थ भावनेने आपल्या मुलांवर प्रेम करतात. आणि म्हणून आई वडिलांचं जे मोठेपण आहे किंवा आई वडिलांची त्यांनी जी महती सांगितली या कवितेतून खूप सुंदर आहे. आता गाव याविषयी पण त्यांनी खूप सुंदर सांगितलं, मला खूप आवडलं. आता याला काही बरेच कारण पण आहेत की खास करून कोकणामध्ये ही परिस्थिती उद्भवली आहे आणि इथल्या परिस्थितीवर त्यांनी ते जी कविता जी तयार केली त्यांनी अगदी बरोबर आहे तुमचं, परंतु याला काही कारण पण आहे. पण माझ्याशी एक तरी पण एक आनंद वाटतो की इथले लोक जरी मुंबईला जाऊन स्थायिक होत असतील तरी गणपती असेल किंवा होळीचा सण असेल त्यावेळेस ते येतात, आपल्या मातीची नाळ जपतात, 2 दिवस राहतात आणि जातात. त्याला कारण आहे किंवा इथं रोजगाराच्या संधी नाही आहेत, रोजगार नाही. शेवटी आपल्या पोटासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं आणि त्यामुळे लोक स्थलांतर करतात. ही जरी वाईट असेल तरी कधीतरी का होईना गावी येतात, वर्षाला का होईना गावी येतात आणि गावाची जी नाळ आहे ती जपतात असं म्हणायला हरकत नाही. तर हे आपल्याला थांबवायचं असेल तरी तर रोजगार उपलब्ध झाले पाहिजे, है ना. काल आपले आमदार साहेब पण आले होते आणि तिथं पण हा मुद्दा कुठेतरी मांडला देखील की जी आपल्या इथं रिफायनरी होणार होती नाटेक साखरे नाटे तिथं, तर ती रिफायनरी जर झाली जैता कुठे तर इथला स्थानिक तरुण मुंबईला जाणार नाही, बऱ्यापैकी रोजगार इथे उपलब्ध होईल. म्हणजे गावाचा तरुण गावाचा म्हणजे गाव ओस पडणार नाही असं त्यांनी ते काल मांडलं होतं.
आणि खूप सुंदर असं तुम्ही मोलाचं मार्गदर्शन कवितेच्या माध्यमातून केलं आणि या संस्काराच्या ज्या गोष्टी होत्या दोन है ना, संस्कार मूल्य आपण त्याला म्हणून खूप सुंदर असे बघा. आपण काय होतं, आपण त्या प्रत्येक वस्तून आपण गेलेलो असतो, बरोबर आहे. आपण जेव्हा मूल असतो तेव्हा आपले आई वडील आपल्याला जेव्हा सांगतात ते आपल्याला तेव्हा राग यायला लागतो. म्हणजे खास करून आपण टीनेजर होतो किंवा एक आपल्याला जेव्हा कळायला लागतं एक 8वी 9वी पासून आपण बरेच म्हणतो तुला शहाणा झालास असं म्हणतात बघा, की जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा आपल्याला आपल्या वडिलांचे विचार पटत नाही. म्हणजे हे ते सांगत असतात आमच्या बाबाला काही काम नाही सांगतो काही असं आपण ऐकत असतो. परंतु त्या गोष्टीमध्ये जो मुलगा होता त्याच्या वडिलांनी त्याच्यावरती संस्कार केले होते, त्याला ती सवय लागली होती, सवय जडली होती. तुम्ही बघा कुठलीही सवय आपली सवय चांगली किंवा वाईट नसते, म्हणजे सवय ही सवय असते, बरोबर आहे. जर चांगली लागली तर त्याचा 100% फायदा होतो, पण जर वाईट सवय लागली तर 100% आयुष्याचं काय होतं वाटोळं होतं. तसंच त्याला सवय लागली, वडील रागवायचे म्हणून त्याला राग यायचा, वडिलांना बोलायचं नाही. परंतु ते जे वडिलांनी त्याला जे संस्कार केले होते तेवढे वर्ष, तर त्याचा फायदा त्याला त्या इंटरव्ह्यू मध्ये झाला. आणि जी कंपनी होती क्वालिफिकेशन सर्वांचंच असतं, त्या पात्रता जी असते ती सगळ्यांचीच असते, पण पात्रते व्यतिरिक्त जे काही चांगले गुण असतात ते कंपनीला पाहिजे होते. आणि त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये तेच ठेवलं होतं, ते जे क्रायटेरिया होता तोच त्यांनी ठेवला होता. आणि हे फक्त त्या मुलामध्ये होतं कारण त्याला ती सवय लागली. इथं वडील जरी नसते तर तो बरोबर फॅनचं बटन बंद केला, वस्तू जिथे उचलून ठेवला, ह्या गोष्टी त्याने केल्या. हे फक्त कशामुळे शक्य झालं, संस्कारामुळे शक्य झालं. तुम्हाला जिथं मुलांचा राग करायचा तिथे 100% करा, है ना. मुलं काय मागतात काय नको त्यांना द्या, परंतु योग्य ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करा, रागवा, तरच तुमच्या मुलांचं काय होईल, कल्याण होईल. कारण एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, एकदा गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. त्यामुळं तुम्हाला जिथं राग करायचं तिथं मुलांचा करा, परंतु त्यांच्यावर संस्कार चांगले झाले पाहिजे, त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. आणि ते जर स्टँड झाले तरच तुमचा ते आधार आहे, भविष्यात आधार तेच आहे. आणि खूप सुंदर असं त्यांनी आपल्याला या गोष्टींमधून मार्गदर्शन केलं. आणि दुसरी गोष्ट शेवटचं जे होतं की कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात, म्हणून निस्वार्थपणाने काम करायचं, निस्वार्थपणाने काम करायचं. जर ती महिला त्या दिवशी विषयाची पोळी जर त्याला दिली असती तर तिचा मुलगा मेला असता. म्हणजे ते जे वाक्य होतं की तू चांगलं कर्म कर तुला चांगलं फळ भेटेल, वाईट कर्म कर तुला वाईट फळ भेटेल, बरोबर. जर तिनं वाईट फळ म्हणजे वाईट कर्म केलं असतं त्या दिवशी तर तिचा मुलगा जो आहे तो हयात राहिला नसता, तो ऑफ झाला असता. म्हणून हे पण या 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 स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी उपदेशाचे जे 4 शब्द आहेत ते आपल्याला प्रभाकरी चव्हाण यांनी सांगितलं आहे. आणि म्हणून त्यांनी जे शिक्षणप्रेमी किंवा शिक्षण तज्ञ म्हणून आपण त्यांना त्यांची जी दरवर्षी व्यवस्थापन समितीमध्ये निवड होती ती सार्थक असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मी त्यांचं कौतुक करेन की दरवर्षी उत्साहाने येतात आणि दरवर्षी काहीतरी नवीन आपल्याला सांगून जातात. फक्त भाषणापुरतं मर्यादित न ठेवता या गोष्टी आपण आपल्या मनात म्हणजे त्याचं अनुकरण पण केलं पाहिजे. ते जर झालं तर खरंच खूप सुंदर होईल. त्यानंतर आपल्याला कवायत पण घ्यायची आहे, कारण यावर्षी पत्रकाप्रमाणे कवायतीची सुद्धा तयारी घ्यायला लागणार आहे. त्यामुळं जे ज्यांना खाली पुढे जायचं असेल, बरोबर ना, तसं वाटत आहे, तर तुम्ही जावा. आणि जे व्यक्ती 5 ते 10 मिनिटाच्या पहिले कवायत घ्यायची आहे, कवायत झाला तर जे स्वीट आहे थोडं वाटत म्हणून आपला कार्यक्रम इथं संपेल. मी आणखी एक विनंती करतो माझ्या जमलेल्या विद्यार्थ्यांनी आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. ते हा जो कार्यक्रम आहे तो आपण दरवर्षी मी आठवण म्हणून करीत असतो आणि तो आपल्याला करावा लागणार आहे. आता परत प्रबलजींनी यांनी जे वागणूक कशी असावी, समाजामध्ये आपण कसं राहावं याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. मुलांनी वडिलांशी आईशी कसं राहावं यांचं सगळं म्हणजे ज्या प्रकारे आरोग्यामध्ये रोज येतात त्याप्रमाणे ते सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळी भाषण आपण करतो तेव्हा खाली बसतो तेव्हा मग काय वाटतं की काय सांगतो, हा काय याचं आम्हाला वेळ झाला, असं झालं तसं झालं नाही. पण ते दुसऱ्याच्या तोंडून जे ज्ञान आपण ऐकतो त्याचा आपल्याला भावी आयुष्यात उपयोग होतो. म्हणजे त्यांना सुद्धा मला सुद्धा बरं सांगण्यासारखं फरक आहे. पुढच्या आयुष्यात तुम्हाला पण ते उपयोगात येते. तर तेवढी बोलून मी माझी भाषण संपवतो, कारण मला वेळ झाला आहे. शुभप्रसंगी आपण सर्वांनी जे मुलाचं मार्गदर्शन केलं, आपलं
मनोगत व्यक्त केला, तर आपण सर्वांशी मनपूर्वक मी आभार मानतो. आणि एक 5 मिनिटाचा ते 10 मिनिटाचा ब्रेक होणार आहे.
आम्ही जाणार आहे ना करूया. मी माझा नाही